इतका सुंदर कार्यक्रम, सुरीला कार्यक्रम असताना ह्या बेसुरीला का बरं बोलवलं असेल असं मला पण प्रश्न पडलेला आहे. पण तरी काही गोष्टी आपल्या कराव्याच्या असतात आणि त्यांनी मला आज आभार प्रदर्शनासाठी बोलवलं आहे. मी या दिवसात BJPच्या संगीत संध्यासाठी बघण्यासाठी जाते आहे, पण मला आजचा हा कार्यक्रम या सगळ्या संगीत संध्या कार्यक्रमापेक्षा खूप आणि खूप सुंदर वाटला. आणि खरंच आहे, इतक्या सुंदर सुरीली आवाजात सगळ्या आमच्या KSNच्या मेंबर्सनी आज कार्यक्रम सादर केला. ॲक्च्युली मी मराठी नाही आहे, थोडंसं सांभाळून घ्या. तर आमच्या डोलसी, माणिक, मनमोहन, प्रसाद, चिंचोळे, पुस्तके, फिर, चित्रा, देवीजी, राजश्री, मोनिका आणि माधवी. अरुणा कुठं गेली? हे सगळे नवीन चेहरे आहेत काही. हो, अर्णव. मला वाटलं मेजॉरिटी ही या आज कलाकाराची D बिल्डिंगची आहे. तर माझ्या नसलेल्या कॉलरला टाईट झालेला आहे. आणि सांगायचं म्हणजे हा मृदुंग ग्रुप जो आहे याच्याबद्दल थोडंसं, हे दर शुक्रवारी कुणाच्या ना कुणाच्या घरी खूप भेटतात आणि प्रॅक्टिस करतात. त्यांच्या नेहमीच्या व्यवसाय वगैरे सगळं सांभाळून आणि कष्ट करतात. तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम ते सादर करतात तेव्हा वेळेत येऊन त्यांना प्रोत्साहन आपण द्यावं आणि त्यांचा उत्साह वाढवावा. आणि त्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त कार्यक्रम कसे सादर करेल ते आमच्यासाठी ही मी तुम्हा सगळ्याकडून त्यांना विनंती करते. आणि अजून दुसरं म्हणजे आउट ऑफ वे, आपली सोसायटी ते 10 सोसायट्यामध्ये मी नेहमी BJPच्या कार्यक्रमासाठी किंवा कार्यासाठी मी फिरत असते. पण आपल्याकडे जेवढ्या सुविधा आहेत, 2 आपल्याकडे हॉल आहेत, एक बंदिस्त आहे आणि एक ओपन रंगमंच आहे. ह्या रंगमंचामुळे कुणाकडेही नाही आहे, त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे बाकीच्या पण सुविधा आहेत, त्याचा पण आपण सगळ्यांनीच फायदा करून घ्यायला पाहिजे. तर आपण सगळ्यात अगोदर सगळ्या प्रिय रसिकांचे आभार मानते, तुम्ही इथं आलात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि दुसरं म्हणजे म्युझिक सिस्टम जर नसती, इतकी छान प्रकारे त्यांनी ह्या आमच्या कलाकारांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्यांचे खूप आभार. प्रकाश योजना नाटकात असते तशीच आपल्याकडे प्रकाश योजना आहे, ज्यांनी ही केली त्यांचे पण आभार. दुसरं म्हणजे आपले पदाधिकारी याचे KSNचे, त्यांनी हा मंच आपल्याला उपलब्ध करून दिला, त्यांचे आभार. अजून कोण राहिला आहे का? ओ, आणि व्हिडिओ ज्याने केला त्यांचे पण खूप आभार. आणि आपण पुढंही उपलब्ध राहाल अशी मी आशा करते. आणि शुभ संध्या.